हे विनोदाचं महत्त्व आहे आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, आपल्या कवितातून, आपल्या बोलण्यातून आपल्या चेहऱ्यावर हास्य आणणारे, आपल्याला विचार करायला लावणारे, अंतर्मुख करणारे, आजूबाजूच्या विसंगतीवर मार्मिकपणे टिप्पणी करणारे असे आपले संमेलनाध्यक्ष गेल्या वर्षीचे आणि यावर्षीचे माननीय अशोक नायगावकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं संमेलनाध्यक्षाचं अध्यक्षीय भाषण करावं. असं एक सबंध कोकणपट्टीमध्ये 700-800 किलोमीटर या प्रदेशात ज्यांनी एक साम्राज्य उभं केलं असा करूळचा पोर आदरणीय मधु मंगेश कर्णिक आणि सर्व व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही आणि आपण सगळे या महाडच्या नगरीत जमलेले वाङ्मय रसिक हो, सर्वांना माझा या शिवराम महादेव परांजपे नगरीमध्ये मनापासून नमस्कार. त्यांच्या वक्रोक्तीचं लेखाचं एक उदाहरण शंकर वैद्यांनी परवा मला सांगितलं होतं मध्यंतरी की हा श्रीवर्धनचा तो बाळाजी विश्वनाथ तो जर साताऱ्यास न जाता पेशवाईची वस्त्र न घेता तो जर तिथेच राहिला असता तो पळी पंचपात्री घेऊन काय काय करत बसला असता, एकादक्षिण्या वगैरे किंवा अथर्वशीर्ष असं करत बसला असता. पण ती माणसं केली या कोकणानं सबंध जे काय वैभवशाली सगळं जे निर्माण केलं आहे त्या सगळ्या भूमीला. मध्यंतरी मी नॉर्वे 8-10 दिवस फिरत होतो. त्या सगळ्या विलक्षण असा ऐतिहासिक असा तो ठेवा, वर्ल्ड हेरिटेज, ते माउंटन्स आणि त्या खाड्या, ते जे विलक्षण असं भाग बघताना मला हा सगळा मी जो गेल्या काही वर्षात आणि विशेषतः गेल्या वर्षभर मी जो काही कोकण अनुभवला त्यामुळे मला कोकणच अनुभव तिथे देखील मला कोकणाचीच आठवण येत होती. तुम्हाला सांगतो दाभोळपासून त्या सगळ्या मला त्या खाड्यात दिसत होत्या. हे मी अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी मी माझं जे काय अध्यक्षीय भाषण होतं ते साधारण महिनाभर तयारी करून मी ते लिहिलं होतं. माझं मनोगत आपल्या सगळ्यांसमोर गेलेलं आहे. अशा प्रकारचं पुन्हा एखादं अध्यक्षीय भाषण मला काही लिहिण्यासाठी अवधी तेवढा मिळाला नव्हता. खरं तर जयंत पवार हे अध्यक्ष व्हावेत अशी माझी देखील मनापासून इच्छा होती. कारण हे जे जग आहे, आदरणीय भटकर साहेबांनी आत्ता सगळ्यांनी सांगितलं, संगणकाचा बद्दल सांगितलं, त्याची भाषा, पण आपल्यातल्या अनेकांना फक्त कानाखालचीच भाषा समजते. अशा भाषेचे आपण तुम्हाला सांगतो आपण आहोत. आणि त्यांनी जे काही सांगितलं तर ते सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी त्या संगणकामधून भाकरी येईल की नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ही जी संगणकातनं विज्ञान तंत्रज्ञान, आमच्या किशोर कदमची तर ती कविताच आहे तुम्हाला सांगतो. पण ही संगणकातली याच्यातली जी सगळी माणसं अगदी जगभर अमेरिकेपासून सगळीकडे मी जी काही बघितली ती आणि प्रत्यक्ष श्रम करणारे लोक यांच्यामध्ये महद अंतर आहे. आज तुम्हाला सांगतो ती काम करायला तयार नाहीत, मातीत हात घालायला कोणी तयार नाही आहे. त्या करमाळ्याला मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो. आमच्याकडे माणसं मिळत नाहीत, शेतीत काम करायला मजुरी परवडत नाही, सगळं परवडत नाही. आम्ही त्या पिकामध्ये कणसं काढल्यानंतर तुम्ही खुशाल तुमची गुरं घाला असं सांगतो. अशा एका वळणावर आपण सगळे उभे आहोत. हे सगळं फार छान. मला तर अखिल भारतीय स्वरूपाचं हा सगळा मंडप उभारला आहे की काय, असं एक कितीतरी म्हणजे त्या दापोलीच्या याच्यानंतर काहीतरी या कोकणच्या सगळ्या साहित्य परिषदेनं काहीतरी प्रचंड झेप घेतली आहे की काय, असंच मला सगळीकडे वाटत आहे. वाडीसारखं नकाशावर कुठेही तसं सांस्कृतिक नकाशावर जरी नारायण गंगाराम सुर्वे हा माणूस हा त्या वैभववाडी हे त्यांचं गाव असलं तरी देखील वैभववाडी हे काही साहित्य संस्कृती क्षेत्रातलं नाव नव्हे. पण तिथे जो काही गेल्या 2 महिन्यापूर्वी एक शाखा स्थापनेचा जो काही कार्यक्रम अभूतपूर्व असा झाला, एवढाच मोठा मंडप असा आणि हजारो लोक तिथं होते. 3-3.5 तास बसून होते. तुम्हाला सांगतो हे जे कोकणमध्ये निर्माण झालेलं जे चित्र मला दिसतंय अगदी छोटं,
तुंबाडच्या घरामध्ये आम्ही गेलो होतो की तटकरे साहेब 21व्या शतकामध्ये आपण आहोत की श्रीना पेंडसे जेव्हा तिथं गेले त्या महाजन नावाच्या खेडच्या मित्राबरोबर, तेव्हा ते म्हणाले की कोलंबसाला अमेरिका सापडली म्हणून. ते तुंबाडच्या खोताचं ते घर बघितल्यानंतर श्रीनांनी उद्गार काढलेले आहेत. आणि त्या गावामध्ये अशा एका दुर्गम परिस्थितीतल्या गावामध्ये 250-300 माणसं लोक कार्यक्रमाला येतात. हे खरं मधुबाई, तुम्ही हे फार ऐतिहासिक काम केलेलं आहे. तुम्ही माहीमची खाडी लिहिलीत, ती आम्ही अगदी मंद दिव्याच्या प्रकाशामध्ये 9वी 10वीत किंवा 11वीत असताना आम्ही त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात आम्ही ती वाचलेली आहे. आम्ही तुमचे साहित्यातले, तुम्ही आमचे आदर्श आहात. पण तुम्ही जे काही हे वातावरण तयार केलंय, तुम्ही त्या एका शब्दांनो मागुते या अशी हाक देणाऱ्या त्या कवीची, नैऋत्यचा वारा सगळा जो अंगावर घेणारा त्या कवीचं जे काही ऐतिहासिक असं स्मारक उभं केलंय की त्या शेक्सपियरच्या घरामध्ये ज्या वेळेला स्ट्रॅटफोर्डला फिरताना त्याचं सगळं, त्याच्या पहिल्या बायकोचा पलंग, दुसऱ्या बायकोचा पलंग हा देखील तिथं ठेवण्यात आलेला आहे, तुम्हाला सांगतो. तर ते सगळं बघताना आपल्या महाराष्ट्रातल्या अशा एखाद्या कवीचं एखादं स्मारक कुठे असेल की काय असं वाटत राहतं. पण ते चित्र त्यांनी, ते स्वप्न जे आहे ते मधुबाईंनी पुरं केलेलं आहे. महाराष्ट्र, संबंध महाराष्ट्र तुमचा ऋणी आहे, तुम्हाला सांगतो. मी आज काही जास्त बोलणार नाही आहे, मी फक्त एखादी कविता म्हणेन. पण सुरुवातीला आमच्या दीपालीनं एक मन जे आहे ते मन हे हृदयात नसून मेंदूत असतं असं सांगितलं एक. आणि मला खूप आवडलं ते, कारण आम्हाला वाटलं आता असं वाटायला लागलंय की मेंदू, पण मेंदू हा त्याचा पुढचा जो शोध आहे. मेंदू जो आहे, मन मेंदूत असतं पण मेंदू गुडघ्यात असतो असं वातावरण अवतीभोवती आहे साहेब, तुम्हाला सांगतो. परवा मी एक आयुर्वेदिक मलम बघितलं, शंखपुष्पी मलम. ते गुडघ्याला लावलं तर बुद्धी एकदम तल्लख होते, असं काहीतरी त्याच्यात ऐकलं होतं. आता राजकारणाचा संबंध निघाला. तटकरे साहेब, गीते साहेब, माफ करा तुम्ही, पण परवा एका राजकारण्याचा मला फोन आला. म्हणे तुमची भेट नाही बऱ्याच दिवसात वगैरे, भेट नाही. तर म्हणे कधीतरी भेटत जा, आमच्या बुद्धीत वाढ होते. अहो म्हटलं, तुमच्या बुद्धीत वाढ होते, आमची कमी झाली तर काय करायचं म्हणून. असा हा सगळा प्रेमाचा आहे, तुम्हाला सांगतो. आता ही आमची मुलगी पण वात्रटच आहे. तो तटकरे साहेब आम्हाला भेटले होते त्या दिवशी. माझ्या मुलीबरोबर मी त्या लॉर्ड्सवर होतो. तटकरे साहेबांनी मला जेवायला बोलवलं होतं, तुम्हाला सांगतो. पण त्या मुली इतक्या वात्रट आहेत. बाबा म्हणे काय छान वक्ता, सगळं बोलून फुकट घालवलं म्हणून, असं काहीतरी आमच्या मुली म्हणतात हो, तुम्हाला सांगतोय. अशा सगळ्या मुलींचा बापही तसाच आहे, असं सगळं आहे. भाषेचा विचार झाला. कोकणाबद्दल काय सांगायचं. परवा एक माणूस मला भेटला मध्यंतरी, इतका शार्प असा तल्लक. म्हटलं कोकणातले गाव कशावरनं. म्हटलं एवढे तुम्ही तल्लक बुद्धिमान, खरोखर बुद्धिमान माणूस भेटला की तो नक्की कोकणातलाच असायला पाहिजे. एक तर माणूस मला म्हणाला की आमच्या इथे न्यूटन पण जन्माला आला असता म्हणून, पण सफरचंदाचं झाड नसल्यामुळे न्यूटन जन्माला आला नाही म्हणून. काय इथल्या बुद्धीची. आता हा कल्पवृक्ष दिलाय आम्हाला. कल्पवृक्ष कुठे आम्ही शोकेसमध्येच ठेवणार हो, तुम्हाला सांगतो. आमच्याकडे जागा नाही, काय नाही. आमचा एक देशावरचा मित्र, त्याला नारळाचं फार वेड. तो इथनं जाताना नारळाची फांदी घेऊन गेला आणि त्यानं लावली ती, तुम्हाला सांगतो. आता फांदीचं झाड होत नाही हे काय त्याला विचारायला माहीत नाही. पण ते सगळं असा आपण एकटे पडलेलो आहोत. आमची देशावरची जरा हाईट थोडी जास्त आहे, समुद्र सपाटीच्या वरती आम्ही आहोत. मेंदूच्या वरचे लोक थोडेसे असल्यामुळं असं आहे. कोकणातले लोक जमिनीवर आहेत, समुद्र सपाटीशी आहेत. तर त्या सगळ्यांना मी गेल्या वर्षभर खूप मला प्रेम मिळालं. खूप गावं, खूप कुठे कुठे आहो. मंडणगड सारखं एखादं अंदमान म्हणतात, अंदमान असलेलं की जिथं बदली केली म्हणजे शिक्षा म्हटलं जातं, त्या मंडणगड सारख्या ठिकाणी काही कार्यक्रम केले. कोकण संबंध वरपासून तळापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी ओणी असो की अशा सगळ्या गावांमध्ये आम्ही, आमचे तिरोडकर वगैरे खटावकर आहेत, आम्ही सगळे फिरलो.
काय सुंदर तुम्हाला सांगतोय. हे जे वाङ्मयीन वातावरण आहे, आता आम्ही काय आहे, आम्ही व्यासपीठवाले लोक आहोत. तुम्हाला सांगतो, आम्ही काय अंतर्मुख लोक नाहीत. तुम्हाला सांगतो, आम्ही बहिर्मुख लोक आहोत. टाळ्या, विनोद, हास्य विनोद करून लोकांना एकत्र जमा करतो आणि त्यातनं हे काहीतरी वातावरण तयार होतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा मला हे संधी दिल्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण आमचा जो जयंत पवार आहे, हे जे 19 मजले, 40 मजले आणि तिथं समोरून भेटलेल्या ज्या सगळ्या अशा अँटेना ज्याचे वर आलेत, अशा 1 मजली, 2 मजली, 3 मजली, 4 मजली अशा ज्या झोपडपट्ट्या वाकड्या तिकड्या उभ्या आहेत, त्या दोन्ही जगाचं चित्रण करणारा, दोन्ही जगातली दरी काय आहे हे दाखवणारा तो आमचा जयंत पवार. त्याच्या कथा तुम्ही वाचा. तो एक फार मोठा, आणि हे सगळं आपल्याला सगळं माहीत आहे, पण हे सगळं शुभ्र आहे. आज इथं धुकं होतं. मला वाटतं स्वागताध्यक्षांनी काय धुक्याची ऑर्डर दिली होती की काय, की इथलं दारिद्र्य दिसू नये त्या धुक्यामध्ये, असं काही केलं होतं की काय, असं एक परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, पण फार दिवस इतके दिवस सोपे नाही आहेत. ऑस्टेरिटी मेजर्स घेऊन युरोपामध्ये जे चाललेलं आहे, तेच दिवस कदाचित भारतामध्ये येतील की काय, अशा प्रकारचं एक आर्थिक वातावरण आहे. मध्यंतरी एक काहीतरी जर अस्थिर सरकार आलं तर इथे काय होईल, असं रिझर्व्ह बँकेचं जे बातमी होती, ती सगळ्या राजकीय जी काही समीकरणं आहेत, हात मिळवणी आहेत, त्याच्यापेक्षा ती जी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची बातमी, ही मला प्रत्यक्ष अत्यंत अशी धोक्याची घंटा वाजणारी बातमी होती. कारण जगात काय चाललेलं आहे, आपण इथे खूप शांत आहोत, पण जगामध्ये किती लाखो लोकांच्या हत्या होतात हो, किती हजारो लोकांची शिरकाण होतात तुमच्या अवतीभोवती. कदाचित तुम्ही CNN किंवा BBC हे सगळं काय आपण कदाचित वाचत नसू, त्या बातम्या बघत नसू, पण हजारो लोकांची, जाती जमाती